आपल्यासोबत बोलण्यासाठी गुणरत्न सदावर्ती जे आहेत। एकंदरीत रॅलीचा माहोल आहे, रॅलीमध्ये आपण सहभागी झालेला आहात, पालखीला देखील आपण खांदा दिलेला आहे, काय सांगा? अरे वडाला असेल, दादर असेल, बंबई असेल, मुंबई असेल, प्रभू श्री रामाची नगरी आहे। इथे दुसऱ्याची नाही चालत, फक्त श्रीराम भक्तांची आणि हनुमान भक्तांची चालते। त्याच्यामुळे इथे विश्व हिंदू परिषद, इथे बजरंग दल असेल, इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, प्रभू श्री रामांना मानणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। आणि हिंदू राष्ट्र भारतामध्ये प्रभू श्रीरामांच्या विचारांचा जय जयकार करत जाण्यासाठी कोणात कशी ताकद असू शकेल? अरे हे काही सीमा पारचे लोक नाहीत, हे प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत, हनुमानाचे भक्त आहेत। आणि हनुमानांच्या भक्तांना आणि प्रभू श्रीरामांच्या भक्तांना थांबवण्याची कोणाची ताकद आहे? कोई रोक नहीं सकता हमारे भक्तों को। दिवसभर राडा झाला, एकंदरीत ते सर्व बजरंग दलचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला, त्यानंतर कुठेतरी परवानगी दिली। सरकार हिंदुत्ववादी आहे, मात्र परवानगी का नाकारली? कुणीतरी गैरसमज निर्माण केला। प्रभू श्रीरामांच्या विचारांना कुणी सुद्धा थांबवू शकत नाही। परवानगी या भूमीवर जय जयकार करण्यासाठी, जय सिया राम म्हणण्यासाठी, हनुमानजींचा जय जयकार करण्यासाठी, अरे देश आमचा, वतन आमचा, लोक आमचे आणि जय जय गान आमचं। त्याच्यामुळे कुणीतरी गैरसमज निर्माण केला। आमच्या प्रभू श्रीरामांच्या भक्तांना काही मार लागलेला आहे, त्याबाबत चौकशी होईल आणि कारवाई होईल। परंतु बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सगळेजण ताठ मानेने आज वडाल्यामध्ये प्रभू श्रीरामांचा जय जयकार करत चाललेत। है किसमें दम रोक सके, कोई नाही रोक पाए। 8 जवळ अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, 8 जणांना ताब्यात घेतलं अशी माहिती आहे। वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये ठेवण्यात आलंय, अनेक जणांना ताब्यात घेतलंय, वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये ठेवण्यात आलं असं माहिती मिळते। नाही, आमच्या प्रभू श्रीरामांच्या कार्यकर्त्यांना सोडल्याची माहिती आहे। काही आमच्या राम भक्तांना दवाखान्यात आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये उचित कारवाई करायला लावू। जिम्मेदार पोलीस असेल तर त्यांना निलंबित करायला लावू। आमच्याशी बातचीत केली, आपल्यासोबत होते गुणरत्न सदावर्ते। वडाळ्यामध्ये जी रॅली निघते त्या रॅलीमध्ये ते सहभागी झालेले आहेत। कॅमेरा पर्सन आदिलसह मी ऋतिक गणकवार, टीव्ही मराठी, मुंबई।